नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया आपण कैरीचे पन्ह। आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर कैरीचे वेगवेगळे प्रकार करायला आपल्याला खूप आवडतात। तर आज काही नवीन करून बघूया कैरीचे पन्ह। ह्या कैरीच्या पन्ह्याचं असं वैशिष्ट्य आहे की जर उन्हाळ्यामध्ये आपण हे पिलं तर ऊन नाही लागत याच्याने। साहित्य आहे अर्धा किलो कैरी, 1 वाटी साखर आणि चिमूटभर मीठ। आता आपण इथे 1 वाटी पाणी घेऊया आणि याला गरम होण्यासाठी गॅसवर ठेवूया। चला तर मग इथे आपण याला सोलून घेऊया अशा प्रकारे। आधी आपण याला धुवून घेतली आणि याला सोलून घेतली। आता याचे छोटे छोटे काप करूया। आता हे काप आपण कापलेले आहेत। आता आपण याला, आपलं पाणी पण गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये टाकूया। सर्व टाकायचं आहे आपल्याला। आपण इथे 1 वाटी पाणी घेतलेलं होतं। चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे याला। हे आपण 15 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे। हे बघा छान प्रकारे शिजलेलं आहे। हो, आता आपलं हे इथे शिजलेलं आहे 15 मिनिट। आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। चला तर मग आता हे खूप थंड झालेलं आहे छान। आता आपण याच्यामध्ये ही साखर टाकूया आणि याला असं क्रश करून घेऊया। आणि याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे आपल्याला आता। चला तर मग आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। चला तर मग बनवूया आपण पन्ह। तर मग याच्यामध्ये आता मी पोहे खायचे चमच्याचे 2 चमचे पन्ह ग्लासात टाकत आहे। तुम्हाला लागलं तर तुम्ही अजून जास्त टाकू शकता, पण मी तेवढंच टाकलेलं आहे। आणि याच्यात थंडगार आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे स्वादानुसार। आणि इथे आपल्याला असं मिक्स करायचं आहे। खूप छान लागते आणि स्वादिष्ट आणि याच्यामुळे उन्हाचा त्रास पण नाही होत। हे बघा, हे आपले जे काही पन्ह आहे ना केलेलं ते उरलेलं आहे। आता हे आपण फ्रीजमध्ये 2-3 दिवस तरी साठवून ठेवू शकता आणि वेळेवर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करू शकता। हे बघा आपल्या मुलांना आवडणारे छान पन्ह। हे माझ्या मुलांना खूप आवडते। हे जर मी केलं तर त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना खूप आवडते आणि त्यांच्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे। तुमच्या मुलांना पण नक्कीच करून बघा, त्यांना पण खूपच आवडेल। अशा छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा। थँक्यू।